रिक्षा पंचायत आणि प्रवासी आणि माल वाहतूकदार संयुक्त कृती समितीच्या वतीनं पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर ई चालनाच्या विरोधात आंदोलन केलं जाते। मोठ्या संख्येने या ठिकाणी रिक्षा चालक सुद्धा सहभागी झालेले आहेत। त्यांची मागणी आहे की बेकायदेशीर पद्धतीने ते ई चालन काढली जात आहे, त्याला विरोध केला जातोय आणि आता जे आहे जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा या बाबतीमध्ये जे आहे ते निवेदन दिलं जाणार आहे। खरं तर जवळपास 1 तासांपासून या ठिकाणी जे आहे ते आंदोलन सुरू आहे। माझ्यासोबत या ठिकाणी काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। नेमकी त्यांची काय मागणी आहे हे समजून घेणार आहोत। काय मागणी आहे ई चालनाचा, तुमचा विरोध काय ई चालनाला? ई चलन विषयी जो आत्ता केंद्र शासनाने त्याला खरं 2 भाग आहेत। पहिला भाग आत्ता नुकताच जो केंद्र शासनाने जानेवारी 2026मध्ये जे आदेश काढलेत ते नैसर्गिक न्यायाच्या बरोबरच भारतीय संविधानाने ज्याच्यावर आरोप आहेत अशा व्यक्तीला जो बचावाचा अधिकार दिलेला आहे तो नाकारणारा आहे। म्हणजे ई चलन पाठवणारे हे तपास अधिकारी आणि तेच तुमचं लायसन रद्द करण्यासाठीची शिक्षा प्रस्तावित करणार। आणि याच्यामध्ये माझं मांडण्यासाठी याच्या आधी ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, म्हणजे वाहतुकीच्या विषयी बोलतो मी, त्याला पूर्वी फिजिकली जे आपलं लायसन तो देऊ शकायचा किंवा डिपॉझिट करू शकायचा पोलीस अधिकाऱ्यांकडे आणि त्याला एल टाईम दिला जायचा। तर आता एल टाईम विषय संपलेला आहे। म्हणजे एल टाईम दिल्यानंतर माझ्यावर जी तक्रार दाखल झालेली आहे त्या तक्रारीविरुद्ध मी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे, त्यांनी नाही ऐकलं तर कोर्टात मी दाद मागू शकायचो। आता असं काहीच नाही आहे। आता डायरेक्ट ई चलन तुमच्यावर दाखल केलं की तुम्ही ते एकतर भरा, नाही भरलं तर तुमचं लायसन हे RTOला सस्पेंड करण्यासाठी पाठवलं जाईल। काही विशिष्ट गुन्हे दाखल झाल्यानंतर तुमचं वाहन जप्त केलं जाईल। म्हणजे मला आता असं वाटायला लागलं आहे की इथं रिक्षा असेल, टेम्पो असेल किंवा इतर वाहनं आहेत ती चालून पोट भरणं हा गुन्हा झाला आहे। उद्या गुन्हेगारांना कुठली शिक्षा तुरुंगात नेण्याच्या ऐवजी तुला आम्ही वाहतूकदार करू अशा प्रकारचे काही नियम सरकार करतं आहे का? इतकी अवघड अवस्था ही वाहतूकदारांची करून ठेवलेली आहे। त्यामुळं या गुन्हेगारासारखी जी वागणूक दिली जाते आणि हे सगळं जे चाललं आहे, शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा, ते सगळं पूर्णपणे वाहतुकीच्या नियमभंग यासाठीचा दंड आणि तडजोड फी 2 वेगळ्या गोष्टी आहेत। दंड न्यायालय करू शकतं, तडजोड फी म्हणजे कंपाऊंडिंग फी जी आहे ती घ्यायचा अधिकार एकतर्फी नसतो पोलिसांना, ती उभयपक्षी मान्य व्हावी लागते। तर ती तडजोड फी सक्तीची झाली आहे आता। आणि ह्या दोन्ही दंड आणि तडजोड फी हे शासनाने आपल्या महसुलाचं साधन बनवलं। मला आठवण करून द्यायची, 3 वर्षापूर्वी याच जिल्हाधिकारी कचेरीसमोर टेम्पो पंचायत, रिक्षा पंचायतनी वाहतूक दंड हा महसुलीचं साधन बनवू नका, वाहतूक जे नियंत्रण शाखा आहे तिला वाहतूक महसूल शाखा करू नका असा घोषणा देत आम्ही इथं मोर्चा काढला होता। आज 3-4 वर्षांनी अशा प्रकारचं शासन धोरण वाहतूक नियमभंगाबद्दलचं दंड गोळा करणं म्हणजे महसूल गोळा करणं हे धोरण जे शासनाचं आहे ते अधिक व्यापक झालेत। गृहसचिवांनी सुद्धा सांगितलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं की ई चलनाची कारवाई किंवा इतर कारवाई बंद करू नका, वाहतुकीच्या त्यातून महसूल मिळतो आपल्याला। म्हणजे सरकार महसूल म्हणून बघतंय आणि महसूल ऑर्डिनरी वाटेल ते गोष्टी करते। पुणे पोलिसांनी काढलेलं जे ॲप आहे हा त्याचाच एक भाग आहे। कुठल्याही माणसाला अधिकार दिला आहे, फोटो काढून पाठव आणि ज्याचा फोटो काढला जाईल नियमभंगाविषयी त्याला लगेच दंड लागू होईल। हे चाललं आहे काय? म्हणजे याची शहानिशा वगैरे किंवा जी सुनावणी होती ती सुनावणी होती की नाही? ती काहीच होत नाही ना, तेच तर सांगतोय। आता माझ्या हातात मी आत्ता जो उल्लेख केला त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही जो वाहतूक नियमभंगाचं जी तुम्हाला पैसे चार्ज केलेला आहे, जी तडजोड फी जी तुम्हाला चार्ज केलेली आहे, दंड चार्ज केला आहे, त्याच्या 50% दंड तुम्ही आधी भरा, डिपॉझिट करा, मग तुमचं म्हणणं ऐकलं जाईल। म्हणजे आधी तुम्हाला अर्धी शिक्षा देऊ आणि नंतर पूर्ण देऊ। कारण सर्वसाधारणपणे ऐकल्यानंतर ते अधिकारी जे काय आहेत, कोणी आहेत ते काही ज्यांनी तुमच्यावर गुन्हा दाखल केला आहे त्यांच्याकडेच ती सुनावणी होणार, निष्पक्ष कुठे आहे ती? असं आहे तो विषय। काय पुढची भूमिका काय कशा पद्धतीची असणार आहे तुमच्या? पुढची भूमिका यांनी ऐकलं नाही तर काम बंद करायचं। हे सगळे माल वाहतूक जे आहे, शेतकरी जो माल पिकवतात त्या शेतकऱ्यांचीच मुलं शहरामध्ये आलेले जे ट्रान्सपोर्ट असोसिएशन आहे आमचं, तर ते मूळ शेतकरी त्याच्यातून ट्रान्सपोर्ट आणि आम्ही जे हमाली काम करतो आणि टेम्पो चालवतो, तर अख्ख्या पुणे जिल्ह्यातल्या जे माल वाहतूक करतो आपण, तर ती माल वाहतूक करायचं काम आम्ही करतो। आणि चांगलं काम करत असताना कोरोनाच्या काळातसुद्धा आम्ही ती माल वाहतूक केली। अनेक ठिकाणी बंद राहिलं सगळं,
पण मार्केट यार्ड असेल, ट्रान्सपोर्ट असेल, रिक्षावाले असतील, टेम्पोवाले असतील, हे आम्ही सामाजिक काम करूनच पोट भरतो आणि ती आमची जबाबदारी म्हणून या संघटनेच्यामध्ये काम करतो आम्ही. आमचे अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव होते, आता ते वारले, या 3 महिने होतील, पण त्यांनी जे विचार आम्हाला आखून दिलेत आणि त्याच मार्गावरती आमचे जे मार्गदर्शक नितीन पवार असतील, आमचे ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष राजेंद्र शेठ खेडेकर असतील, रिक्षा पंचायतीचे प्रमुख एक आणि आमचे प्रमुख जे ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे आहेत, तर हे जबाबदारीने यांना तिथून माल आणला. सरकार ह्याच्यावरती काही सुखसुविधा काहीच करत नाही, पण नुसतं कुठं गाडी बंद जरी पडली तरी ते उचलून न्यायचं करतात. मग त्यांनी पोट भरायचं कसं? माल मूळ शेतकऱ्यांचा आणि तो बाजारपेठेत जाचपर्यंत आमचीच जबाबदारी असते. शेतकरी बरोबर नसतो आणि ट्रान्सपोर्ट तो माल बाजारपेठेत म्हणजे मार्केट असेल किंवा मुंबईचे असेल तिथपर्यंत पोहोचवतो. तिथून हातगाडी जे असतील किंवा रिक्षात असेल आणि जे टेम्पो 3 चाकी असेल 4 चाकी असेल त्याची सेवा करायचं काम आम्ही प्रत्येक वस्तीत म्हणजे जास्त हे आपले पथारीवाले आहेत ह्यांचंसुद्धा आम्ही ते काम करतो. आणि वाडी वस्तीवर गल्लीमध्ये ज्या बारीक बारीक छोटे गाव आहेत तिथपर्यंत पोचवायचं काम करतो चांगलं. तर ह्या सरकारने जर आमचं ऐकलं नाही आहे तर आम्ही 2-3 वेळा जेलमध्ये ट्रान्सपोर्ट असोसिएशन अंमल पंचायत बाबा आमच्याबरोबर आम्ही 14 दिवस जेलमध्ये गेलेलो आहे आणि त्याच्यात जामीन दिलेला नाही आहे. आम्ही आता बोलण्यात इशाराच देणार आहे की जर तसं झालं नाही तर आम्ही काम बंद करून आंदोलन करणार आहे, मग बरोबर सरकारला जाग येईन असा इशारा आजच देणार आहे आम्ही. जे ई चालन काढले जात आहेत बेकायदेशीर पद्धतीनं असा तुमचा आरोप आहे, त्याविषयी तुम्ही काही वाहतूक विभागाशी काही चर्चा केलेली होती का यापूर्वी? भरपूर चलनं दिलेली आहेत ई चलनाद्वारे. प्रत्येक ट्रकवर म्हणजे म्हणजे 10-20 हजार रुपयाचे ई चलन म्हणजे प्रत्येक चौकामध्ये नो एंट्रीला आले इकडं आले मग त्यांना त्या ई चलन फाडलेलं आहे. तर असा आमचा जो गोरगरीब म्हणजे मोटर चालक आहे आणि बाकीचे जे मोठ्या असोसिएशन हे आहेत त्यांच्या सगळं म्हणजे भरपूर प्रमाणात ई चलन फाडलेलं आहे. तर त्याच्या विरोधात आम्ही हे आंदोलन करत आहोत. यापुढे अशा पद्धतीने ई चलन फाडले जाऊ नये, दंड वसूल केला जाऊ नये. हो करू नये म्हणून ह्यासाठीच आम्ही या लढा देत आहोत. खरं तर आपण बघतोय की वाहतूक विभागाच्या वतीनं जे रिक्षा असतील किंवा महाल का बोला आम्ही सर्व टेम्पो चालक आहे सर. आम्ही सर्व टेम्पो चालक आहे. आज आमच्या टेम्पोचा व्यवसाय एवढा धोक्यात आलेला आहे. RTO आणि पोलीस यांनी आता कॅमेरा आमची 700 रुपयाचं भाडं असतं आणि कॅमेरा पावती 1500 रुपयाची करतो आणि आम्ही लाकूड लोखंड आता लाकूड लोखंड जर 20 फुटाचा असेल तर आम्हाला ते मोठ्या गाड्यांना नो एंट्री केल्यामुळं आम्हाला ते छोट्या गाडीमध्ये व्यवसाय करावा लागतो. पुण्यातील रस्ते तेवढे मोठे देखील नाही आहेत, त्यामुळं आम्ही मोठ्या गाडीचा माल छोट्या गाडीमध्ये आम्ही इथून तिथं घेऊन जातो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. ते नेत असताना आम्हाला RTO शासन करते 20,500 रुपयाचं पहिलं शासन आहे. दुसरं शासन आहे 1500 रुपयाची पावती कॅमेरा. आणि हे सर्व होत असताना आमच्यावरती RTO एवढी दंडात्मक कारवाई करतात की आम्हाला माणूस म्हणून पण बघितला जात नाही कधी कधी. तर ती त्यांची RTOचा दंड भरता भरता कधी कधी मुलांच्या शाळेला ठेवलेल्या फीसुद्धा आम्हाला भरावं लागतात RTOच्या घशामध्ये. या दंडाच्या स्वरूपात आम्ही ज्या रक्कम भरल्या जातात ती आम्ही एकतर तिळतिळ करून पैसे जमा केलेले असतात आणि त्यातून देखील RTO आमच्याकडे समंजसपणे बघत नाही. आज देखील त्यांनी बघावं हीच आम्ही विनंती करतो. नमस्कार. शासनाला एक विनंती आहे की जर आम्ही सिग्नलला उभेत मागणं ॲम्ब्युलन्स आली आणि ते ॲम्ब्युलन्सला रस्ता करून देण्यासाठी आम्ही थोडं सिग्नलच्या पुढं आल्यावर ई चलन आमच्यावर अनावश्यक हे टाकतंय, ते कितपत बरोबर आहे? मग त्यात आमची चूक आहे ॲम्ब्युलन्सला रस्ता करून देणं का ई चलनाच्या भीतीपोळी पुढं नाही जाणं? असे आम्हाला बरेच ठिकाणी गटले पडलेले आहेत. तर प्रशासनाने आमचा हा विचार नक्की करावा. काय सांगाल या ई चालन जे काढली जाते? आमचं महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी, रिक्षा पंचायत, टेम्पो पंचायत आणि आम्ही सगळे एकत्र जमून ई चलनाच्या विरोधात आंदोलन पुकारत आहोत. आमच्या गाडीच्या किमतीपेक्षा जास्ती ई चलनाचा दंड जो आम्हाला झेपत नाही अशा पद्धतीने ते चालू आहे सरकारचं जे धोरण, ते आम्हाला पटत नाही आहे. आमचा व्यवसाय प्रवासी बस वाहतूक असू ट्रक असू म्हणजे नका जीव आल्यागत झालं आहे की एवढा अवघड विषय झाला आहे व्यवसायाचा. त्यानंतर गाडी आमची जात नसताना किंवा मुंबई हायवेवर 2-2, 5-5 हजाराची चलनं पडतात. गाडीचं भाडंसुद्धा म्हणजे आमच्या गाडीचा जो भाड्याचा दर नसतो त्या शिल्लक राहत नाही, त्याच्यापेक्षा चलनं जास्ती आहेत.
गाडीची किंमत आमच्या 8 लाख रुपये असेल तर गाडीवर दंड 10 लाख रुपये आहेत. असे पण 50-50 हजार रुपये दंड. त्यामुळं आम्ही सगळे एकत्र येऊन या आंदोलनाला हे करून आमचं जी मागणी मान्य केली नाही तर आम्ही सगळ्या संघटना मिळून बंद हे धोरण आमचं राहील. खरं तर या ठिकाणी रिक्षा पंचायत असेल किंवा प्रवासी माल वाहतूकदार संयुक्त कृती समिती असेल त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर ई चालनाच्या विरोधात त्यांच्या वतीने आंदोलन केलं जातं आहे. जेवढ्या आमच्या गाड्यांच्या किमत्या नाहीत, जेवढं आम्हाला प्रवासी भाडं मिळत नाही त्यापेक्षा अधिक जे आहे ते ई चलन आमच्यावरती वाहतूक विभागाच्या वतीनं फाडलं जाते असं त्यांचं म्हणणं आहे. या बाबतीमध्ये ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनसुद्धा देणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.